आज आपण बनवणार आहोत मिठाईच्या दुकानात मिळते तशी रसरशीत आणि छान पदर सुटलेली बालुशाहीची रेसिपी। या ठिकाणी मी 300 ग्रॅम मैदा घेतलेला आहे। हा मैदा आपण आता छान चाळणीच्या साहाय्याने चाळून घेऊया। मैदा चाळल्यामुळे तो हलका होतो आणि छान असे लेयर्स येतात। या ठिकाणी मी आता 100 ग्रॅम तूप घेतलेला आहे। आता यात आपण चिमूटभर मीठ टाकून घेऊया आणि 1 चमचा बेकिंग पावडर टाकूया। हे पीठ छान असं हलक्या हाताने मिक्स करून घेऊया आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊया। हे पीठ भिजवताना अगदी हलक्या हाताने गोळा करायचा आहे, आपल्या पोळीच्या पिठासारखं मळायचं नाही। या ठिकाणी आपलं पीठ भिजवून झालेलं आहे, त्यावर एक तवला कपडा किंवा असं छान झाकून ठेवूया। आता आपण साखरेचा पाक बनवून घेऊया। या ठिकाणी मी 500 ग्रॅम साखर घेतलेली आहे, त्याला 1/4 कप पाणी टाकलेलं आहे। या ठिकाणी आता आपण केशर आणि वेलची पूड टाकून घेऊया। या ठिकाणी आपला पाक रेडी आहे। आता या ठिकाणी आपलं पीठ पण भिजवलेलं आहे। आता याचे छान छोटे छोटे गोळे करून याला बालुशाहीचा आकार देऊन घेऊया। तुम्ही बोटाच्या साहाय्याने करू शकता किंवा पेन्सिलच्या साहाय्याने पण मध्ये होल करू शकता। ही बालुशाही सोनेरी रंग येईपर्यंत मंद आचेवर तळून घ्यायची आहे। त्यानंतर ही तळलेली बालुशाही आपल्या साखरेच्या पाकात टाकून घ्यायची आहे। या ठिकाणी आपली बालुशाही तयार आहे।